स्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करू। रंगदेवता आणि ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करू। बसलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहीर समीर तटकरेसह या कोकण या मंचाचा सादर प्रणाम, सादर प्रणाम, सादर प्रणाम। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्याला या विश्वामध्ये प्रथम पूजेचा मान दिला जातो तो विघ्नहर्ता गंधराच्या नतमस्तक होऊन तिच्या कुशीतून या स्वराज्याचा हिरा चमकला की राजमाता जिजाऊसह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय याला कोटी कोटी प्रणाम करून तिच्या आशीर्वादानं कलामंचावर उभा आहे ते माझ्या देवरुगावचे ग्रामदैवत आई सोळजाईचे नतमस्तक होऊन माझ्या कोलेवाडीचे श्रद्धास्थान श्रीदेव मारुतीला वंदन करून वांजोळेगावचे ग्रामदैवत केदारलिंग देवाचे नतमस्तक होऊन मुंबईची तारणहार मुंबादेवीचे नतमस्तक होऊन आई जिवदानीचे नतमस्तक होऊन या ठिकाणी त्याने आम्हाला आयोजित केलं ते सन्माननीय सत्यवंतदा पाटील आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे आभार मानून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। धन्यदी जिजाई, धन्यदो शिवबा, जय हिंद, जय महाराष्ट्र। रसिको, या ठिकाणी थोडा जागेचा अभाव असल्या कारणाने जिथे जागा मिळेल तिथे बसून थोडं सरकून घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हीच आपल्याकडे अपेक्षा करून आपली कोकणची लोककला या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी आपला कामधंदा सांभाळून हे सर्व कलाकार नोकरीवरून डायरेक्ट या रंगमंचावर आलेले आहेत। याचं एकमेव कारण म्हणजे ही कोकणची लोककला ही जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी आमच्या चरणी रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो 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 गणाधीश जोईश सर्व गुणांचा मूळारंभ दोन्ही गुणांचा नमो शारदे मूळ चत्वारी वाचा गमबंद आनंद या राघवाचा श्री सोळजाई माते तुझा श्री हनुमंत राया तुमचा श्री मार्लेश्वर देवा तुझा हॅलो काम धंद्यातून अवघड अशी झोपसली
अशी झोपसली आवड कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढे कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढे कामधंदातून अवघड अशी झोपसली आवड कामधंद्यातून अवघड अशी झोपसली आवड कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढे कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई कामधंद्यातून अवघड अशी झोपसली आवड कामधंद्यातून अवघड अशी झोपसली आवड
हॅलो, हे पहा, या ठिकाणी एक मुंबईचे उत्तम आयोजक आणि त्याचप्रमाणे नामवंत शाहीर सचिन दादा कदम यांचे चाहते आणि खास करून आमच्या केदारलिंग मार्लेश्वर कलामंच मुंबईचा शाहीर समीर तटकरे याचे मित्र सन्माननीय मुंबई मंचाचे आयोजक सुनील कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे
या ठिकाणी आमच्या कलामंचामध्ये शाहीर समीर तटकरे यांना साथ देणारे रुपेंद्र महाडिक, हर्ष राहील, त्याचप्रमाणे नव्याने एक शाहीर घडतोय तो म्हणजे सूरज गोताळ आणि विकास बारगुडे यांचे आभार मानतो. हॅलो हॅलो हो मोची माऊली श्री सुळदाई सावली हो मोची माऊली श्री भक्ती भावाने पूजितो तुझला, भक्ती भावाने पूजितो तुझला, हाकेला धावले देऊरक गावचे सावले सोडदाय आमचे माऊले देऊरक गावचे सावले सोडदाय आमचे भक्ती भावाने
हे पहा, कलाप्रेमी रसिकांच्या मनपसंतीवर आलेले पारितोषिक, कलाप्रेमी रसिकांच्या मनपसंतीवर आलेले पारितोषिक नवलादेवी नमन मंडळ संगमेश्वर तांबेडी, नवलादेवी नमन मंडळ संगमेश्वर तांबेडी यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सुरेंद्र शेडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे बंधू रवींद्र शेडेकर आणि सूरजदादा गोराटे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. तरी आई स्वतःही कृपा केदारजी मार्लेश्वर कलामंच आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक हो, या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे ती म्हणजे गणनाट्याला. या ठिकाणी आई सोलजाई कृपा केदारलिंग मार्लेश्वर कलामंच मुंबई आपले पौराणिक गणनाट्य सादर करणार आहोत. ग्रंथ उपासक शाहीर कविवर्य ज्यांचा या ग्रंथामागे गाढा अभ्यास आहे असे सन्माननीय संदीप सावंत माऊली यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या लेखणीतून एक पौराणिक गणनाट्य आपल्या समोर सादर होणार आहे. गणेशाचा पूर्णानंद अवतार, गणेशाचा पूर्णानंद अवतार अर्थात ज्ञानारी राक्षसाचा वध, अर्थात ज्ञानारी राक्षसाचा वध. रसिको, या ठिकाणी विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाच्या मुलाने, विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाच्या मुलाने वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी, वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी शुक्राचार्य करून पंचाक्षरी शैव विद्या मिळवून मोठी तपश्चर्या केली. मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराकडून अभय मिळवले. त्यानंतर हे सारे त्रैलोक्य व्यापून देव दानव ऋषीमुनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. रसिको, आपल्या समोर आई सोलजाई कृपा केदारलिंग मार्लेश्वर कलामंच मुंबई सादर करत आहोत. एक पौराणिक गणनाट्य, एक पौराणिक गणनाट्य पूर्णानंद राक्षसाचा वध.
आम्ही फक्त पूजाचार्य करतो, मधुगिरी करून दिनचर्या करतो. आम्हाला कसलाही मोह नाही. जर का त्या देवाची पूजा करणार त्यामुळे त्या देवांना फळ आणि शक्ती प्राप्त या बुद्धिदानावर त्या ज्ञानाची पूजा अनंत दैत्यराज सर्व देव श्रेष्ठ आहेत व त्या सृष्टीचे चालक चालक असून त्याची सेवा करणे कर्म प्राप्त आहे. जर का आमच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर उद्याचा तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार नाही. समजतात? काय बघायला केला तिथे? हे दत्तराज अखंड त्रिकोण भ्रमण करणारे मी नारद मला कोणाची अनुमती
तरच तुमचं कल्याण होईल. मुनीवर्य म्हणजे सांगा त्या देवांना माझे दास बनवू हराम करणं बंदिवासामध्ये बंद करू. नारायण प्रथम तर त्या देवेंद्रवरती सॉरी करा. देखील तुम्ही राज्याच्या काबीज केलं तरच तुमचं तिकडे नारायण. मुनीवर्य आपली प्रगती अशीच चालू ठेवा. हरामखोर देवांचा पाहतो समाचार. आपण यावे. ठीक आहे चला तर मग येतो मी. नारायण नारायण देह पंढरे आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आदि प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आदि प्रचिती खरी दासी करतो.
हॅलो हॅलो हे पहा, कलाप्रेमी रसिकांच्या मनपसंती आलेले पारितोषिक, कलाप्रेमी रसिकांच्या मनपसंती आलेले पारितोषिक विश्वनाथ बालकृष्ण पाटील, विश्वनाथ बालकृष्ण पाटील यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आई सरदाई कृपा केदारनिक मार्गदर्शन कलामंच मुंबई आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो 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 दरबारी भरली सभा होईल दरबारी भरली सभा पायी पैंजण नाचे रंभा पायी पैंजण नाचे रंभा होईल दरबारी भरली सभा दरबारी भरली सभा पायी पैंजण नाचे रंभा पायी पैंजण नाचे रंभा पायी पैंजण नाचे रंभा
रवींद्र शेडेकर यांच्याकडून आता ते रब्बीचे गीत स्टेजवर शायरांच्या आवाजात वन्समोर साठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. रसिको, आपल्या समोर वन मॅन शो नाथखुला शाहीर समीर तटकरे स्टेजवर हे गीत वन्समोर करतोय. Come on.
नारायण देवेंद्र या तू राजाचा मित्र न रे तुला याचा विचार झाला आहे नारायण नारायण या प्राणी पात्रावरती तुझं लक्ष असलं होतं हे सुद्धा नाही आपल्याला म्हणायचं काय नारायण नारायण प्रणाम विलासमा नारायण नारायण विलासमा आपण बरे जाणता आहात तरी मला का बरं विचारता दादा असा कोणता अनाथ घडलाय ज्ञानाने या राक्षसाने सर्वत्र हाकार मागवला आहे आणि तो आता आपल्यावरती चाल करीत आहे म्हणून आपला सावध करण्यासाठी आलो आहे नारायण नारायण आपण योग्य वेळी आला त्याचा वेळेवर बंदोबस्त करायला हवा आमच्यावर चाल करून येतो म्हणजे काय नारायण नारायण इंद्रदेवा ज्ञानाने हा राक्षस अतिशय क्रूर आणि उन्मत्त आहे त्याचा धैर्याने सामना करावा चला तर मग येतो मी या पाठला नारायण नारायण मारण गावाचा स्वयंभूमी पाहिला मारण
चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. नारायण 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 नारायण, यावे नारायण यावे, कोणती शुभवार्ता घेऊन आला हा? वंदन करतो प्रभू. नारायण नारायण, शुभवार्ता नाही ती दुःखद वार्ता आहे. सर्व देव भयभीत होऊन सैरा वैरा पळत आहेत, हे मला पाहत नाही, म्हणून इथं येणं केलं. नारायण
त्यावर काहीतरी उपाय सुचवावा. नारायण नारायण. लक्ष्मी माते, यासाठी मी इथे आलो आहे. श्री भगवान गणेशांनी तुम्हाला दृष्टांत दिला होता, याची आठवण करावी म्हणून येणं केलं. नारायण नारायण. लक्ष्मी माते, श्री गणेशाचे महत्व विपुल विस्तृत आहे. त्याची आराधना करण्याला निश्चित फळ प्राप्त होईल. नारायण नारायण. हे देवी, सगुण निर्गुण सुखकारक दुःखहारक या गणेशाची आपण आराधना करावी आणि आम्हाला तो मार्ग सांगावा. चला तर मग येतो मी. नारायण नारायण. हॅलो, हे पहा, आता तिथे नारळाचे गीत ते सुरेंद्र शेडेकरांच्या स्मरणार्थ रवींद्र शेडेकर यांच्याकडून या गीताच्या वचनासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे गीत शाहीर रुपेंद्र माळी तेजवर वचनावर करतोय. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या
मोरया मंगलमूर्ती मोरया. आपल्या कुळात येणारा पुत्र त्या गणेशाची आराधना करतो म्हणजे काय? दैत्यराज माझाही यावर विश्वास बसत नाही. आता तर तो तत्वज्ञान सांगू लागला आहे आणि असं घडलं तर आपल्या कुळात परिवर्तन होईल. दैत्याचार्य त्याला आपल्या कुळामध्ये जाण्याचा काही अधिकार नाही. दैत्यराज यावर काहीतरी उपाय काढायला हवा. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. कदाचित ही चाल त्या देवांची नसावी. असू शकते. जेव्हा सुभद्रा हत्यार करायचे. आशीर्वाद आज ते सेवकांनी बोलावले गेले. आपण दैत्याकुळात जन्माला आलोय. रोज जमतात. ओम गणपती नमः ओम गणपती नमः बंद कर. दैत्याकुळात जयजयकार कर. हराम बोलायचं. लोकांना काही अधिकार नाही. सासरी नाही दैत्यराज. अचानक अनर्थ होऊ शकतो. त्याची मी श्री गणेशाचा भक्त आहे. मला उपासना करावीच लागेल. हराम कर. दैत्यराज. तो शिराचा केला नाही. बस आपण दैत्य कुलात जन्माला आहोत. त्या देवाने आपल्या कुलात वाढ तू सर्व दैत्य विद्या शिकावे. दैत्यराज मला उपासना करावीच लागणार. त्या गणेशाची आराधना कशी काय करू लागला? दैत्यराज माझी आई गर्भवती असताना शुक्राचार्य यांनी सर्वमान्य सेवकांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याच्यावर बरीच मोठी कथा सांगितल्या. सगुण रूपधारी श्री गणेश हा सेव्य तोच परब्रह्म स्वरूप असून त्याची सेवा उपासना तोच सर्वांचं संकटापासून रक्षण करण्याचा उपदेश दिला. त्यावेळी माझी तृप्ती असून मी पूर्णपणे गणपती आहे. हराम कर. दैत्यराज थोडा धीर धरावा. नाहीतर अनर्थ होईल. यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. ठीक आहे दैत्याचार्य. देव त्या देवाने यावर उपाय करायला हवा. दैत्यराज हे दोन ठीक आहे आपण यावे.
श्रीखंडाचा स्वामी आहे मी. श्रीखंडामध्ये माझ्यापेक्षा बरीच आहे. दाखवता गणेशा कुठे आहे? समाचार दाखव कुठे आहे?